नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या पर्सच्या ब्लॉगमध्ये। तर मी आज तुम्हाला माझं पर्सचं कलेक्शन दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली पर्स आहे ती माझी ही आहे। मी पर्सची एकदम शौकीन आहे, मला पर्स हे खूप आवडतात। हे पहा, ही पर्स आहे ती माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केली होती लग्नानंतर दुसऱ्याच आठवड्यात। माझे मिस्टर मुंबईला गेले होते, तेव्हा त्यांनी मला ही पर्स आणली होती। त्यांना माहित होतं ही पर्सची खूप शौकीन आहे। ही पर्स अशी आपण एक साईडला पण अडकू शकतो, नाहीतर हे असं हे करून हे आतमध्ये हे करून आपण हे हँड बॅग म्हणून साडीवर सुद्धा वापरू शकतो। चला तर मग पुढची पर्स। ही पर्स आहे ती माझ्या मिस्टरांनी मला घरी शिवलेली आहे, त्यासाठी त्यात एवढं काही खास नाही। ही पर्स आहे ती माझ्या बहिणीने घेतलेली आहे मला, म्हणजे घेतलेली आहे म्हणण्यापेक्षा माझी तिने घेतली तिची मला असं। ही पर्स आहे ती यात्रेत घेतली होती। ही अशी मोठी एकच पर्स आहे माझ्याकडे। इथं आहे ते बाहेरचा कप्पा आहे, याच्यात तुम्ही सुट्टे पैसे वगैरे ठेवू शकता आतमध्ये। आता ही पर्स मला उपयोगी येते, कारण माझ्या मुलीचे कपडे म्हणजे मायरा आता छोटी आहे तर हिचे त्यासाठी ही पर्स मी आता वापरू शकते। ही पर्स आहे ती ही पण मला माझ्या मिस्टरांनीच घेतली। जवळजवळ सगळ्या पर्स मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेल्या आहेत। हे पहा, हे आपण हँडबॅग अशी पण वापरू शकतो आणि ही अशी पण वापरू शकतो। आणि ही एकदम मोठी पर्स आहे, याच्यात किती पण सामान बसू शकतं। आणि याला 3 ते म्हणजे इकडून 2 इथं 1 आणि आतमध्ये 1 चोर कप्पा, असे 4 कप्पे आहेत। पुढची पर्स, ही पर्स सुद्धा मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेली आहे। झालं असं होतं की आम्ही बाजारात गेलो होतो, तेव्हा मला ही पर्स आवडली होती। तर मग त्यांनी काय केलं, ती पर्स मला घेतली त्यांच्या आवडीची। पण मला ही पर्स आवडली होती, मी त्यांना सांगितलं म्हणजे थोडंसं रुसले, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन परत मला ही पर्स घेऊन आली। ही पर्स कोणी असं म्हणजे कंडक्टरच्या असल्यासारखं, म्हणजे इथं हे हँड होतं असं पकडायला, पण ते आता तुटून गेलं। पण ही पर्स मला खूप लकी आहे, या पर्समध्ये माझे एवढे पैसे असतात आणि एवढे पैसे टिकून राहतात खूप काही। ही पर्स आहे फक्त 250 रुपयाची, 250 नाही 220 रुपयाची, पण ही पर्स एकदम छान आहे। कपडा आहे तो लेदरचा आहे। ही पर्स आहे ती मला माझ्या मैत्रिणीने घेतली होती। ही पर्स फक्त 120 रुपयाची पर्स आहे। ही पर्स मी एवढी वापरली, खूप वापरली। साईडला मी जॉबला जात होते तेव्हा मी इथं असे रिक्षेसाठी 10 रुपये लागायचे, तर मी इथं ठेवायचे 20 रुपये, येताना 10 आणि जाताना 10। बाहेरचा कप्प होता आणि हे असं होतं, आतमध्ये 2 कप्पे होते आणि इकडे बाहेर पाठीमागे 1 कप्पा होता। हा पण कपडा एकदम छान आहे आणि मला ही पर्स अजून पण खूप आवडते। आणि ह्या पर्सला बघून मला माझ्या मैत्रिणीची आठवण येते। चला तर मग पाहू पुढची पर्स। ही पर्स आहे ते मला मानलेल्या भावानी सिस्टर डेला घेतलेली आहे। म्हणजे नेमकं दसऱ्याच्या यात्रेतून म्हणजे नवरात्रीच्या यात्रेतून त्यांनी ही पर्स मला घेतलेली आहे। ही पर्स आहे ती बांधणी टाईप आहे आणि माझ्याकडे असा एक ड्रेस पण आहे आणि साडी पण आहे, त्याच्यावरती ही पर्स जाते। इथं असे साईडला पुढं एकदम असं शो नाहीये, ही शोचे नाही आहेत, हे कप्पे आहेत पूर्ण आणि आतमध्ये पण 2 कप्पे आहेत आणि साईडला 1। ही पर्स पण मला खूप आवडते आणि सगळ्यात आवडती माझी पर्स म्हणजे ही पर्स माझ्या मिस्टरांनीच मला घेतलेली आहे। तर ही पर्स आहे 2 in 1। हे पहा, ही पूर्ण अशी होते, परत ही अशी फोल्ड होते आणि 1 कप्पा आहे हिला। इथं बाहेरून पण 1 कप्पा आहे, इथं आपण सुट्टे पैसे ठेवू शकतो। इथं आहे ते मोबाईल वगैरे, इथं बरंच काही बसतं। खूप मोठा कप्पा आहे आणि इथे 1 कप्पा आहे। तर हा कपडा पण खूप छान आहे आणि ही पर्स आहे म्हणजे फक्त 120 रुपये, 150 रुपयाची, आणि ही पण मला माझ्या मिस्टरांनीच घेतलेली आहे। ही पर्स आहे ती मला माझ्या बहिणीने दिलेली आहे म्हणण्यापेक्षा मी जबरदस्ती तिच्याकडून घेतलेली आहे। ही पर्स आहे ती, याला कमीत कमी 8-9 वर्ष झालं। ही हँड पर्स आहे। पहिल्यांदा माझ्याकडे फक्त हीच पर्स होती आणि ह्याच पर्समध्ये माझ्याकडे पहिल्यांदाच माझ्या मेहनतीचे म्हणजे मी फॅशन डिझायनिंगचा जॉब करत
पेमेंट झालं होतं. मी फॅशन डिझायनिंगचा जॉब करत होते अमरावतीला, तेव्हा माझं फर्स्ट पेमेंट झालं होतं. ती ह्या पर्समध्ये मी ठेवलं होतं. पहिल्यांदाच लाईफमध्ये माझ्याकडं एक साथ 12,000 रुपये आले होते. तर त्यासाठी ही पर्स मला खूप 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 आवडते. आणि असं काही नाही, माझ्या बहिणीने मला गिफ्ट वगैरे काय दिलं होतं, ती कधी काय देत नाही, ती लय कंजूस आहे. ही पर्स मी तिच्याकडनं जबरदस्ती घेतली होती, मला आवडली होती म्हणून. कारण की फक्त याच्यावर आहे ना ही बटरफ्लाय आहे, छान दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पर्स आहे ती माझ्या मैत्रिणीने, म्हणजे आता जे फुटवेअरचं शॉप आहे तिचं शॉप टाकायच्या वेळेस जी आमची धडपड चालली होती, तिच्यासोबत आम्ही तिला मदत करत होतो, मी आणि माझे मिस्टर. तर म्हणजे तिचं शॉपसाठी काय काय मटेरियल लागतं, काय आणायचं न्यायचं ठेवायचं ते आम्ही त्यांना सपोर्ट करत होतो. आणि त्यांचं मटेरियल म्हणजे शॉपमध्ये कॉस्मेटिक वगैरे भरण्यासाठी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मला ही पर्स आवडली होती. अशी सेम पर्स पण छोटी तिने घेतली. आणि ही पर्स आहे ती मी घेतलेली मैत्रिणीकडून. तर हीच पर्स आता सध्या नवीन आहे. आणि ही लेदरची पर्स आहे. ही जीन्सवर ड्रेसवर कशावर पण जाते, म्हणजे सगळ्याच पर्स दाखवल्याप्रमाणे सगळ्याच जातात. पण ही आत्ता नवीन आहे सध्या माझ्याकडं, एक 2-3 महिन्यापूर्वीची. याच्या साईडला एक कप्पा आहे, मध्ये 2 आहेत आणि इथं एक आहे. इथं मोबाईल वगैरे छान असं बसू शकतो. माझ्याकडे मी पर्सची एवढी शौकीन आहे, तर माझ्याकडे मी असे आलेले पाऊच, म्हणजे सोन्याचे वगैरे असे आलेले पाऊच सुद्धा मी जपून ठेवत असते. तर हा आहे तो बटवा आहे, हे पहा, असा हा आहे तो बटवा आहे. आले आले आले, हे पहा, हे असं सुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण. किती छान आहे बघा. काय केलं होतं, मायरासाठी मी काहीतरी काय आणलं होतं ह्याच्यात, तेव्हा मला ही सोनाराकडून भेटलेलं आहे. ह्याच्यात डब्बी होती, जे आम्ही केलं होतं ती ह्याच्यात दिलं होतं त्यांनी, ह्या बटव्यामध्ये. आणि हे असं आहे हा बटवा. आणि मेन म्हणजे हा पण एक माझ्याकडे छोटूसा बटवा आहे, हे पहा, छोटूसा बटवा. हे पण आम्ही मायराला कानातले केले होते, ते कानातल्याची डब्बी आहे ती ह्या बटव्यामध्ये दिले होते. तर मी तेही जपून ठेवलेलं आहे, कारण मी आहे ती पर्सची शौकीन आहे. पहा, अजून माझ्या भरपूर पर्स पडलेल्या असतील कुठं कुठं, पण जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या, म्हणजे जेवढ्या वरती होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या. तर तुम्हाला माझ्या पर्सचं कलेक्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला एवढ्या पर्सपैकी माझी कोणती पर्स आवडली तेही मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या मंगळसूत्राच्या कलेक्शन सोबत. तोपर्यंत थँक्यू.